सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान। बालपणी होते माझे मन हे अजाण, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान। वृद्धपण येता आली जागती महान, वृद्धपण येता आली जागती महान। मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान। पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर। क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला, अंगी नाही त्राण। मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान। तरले ते संत तुझिया नामे अनंत, दत्ता म्हणे येता जवळी जीवनाचा अंत, जीवनाचा अंत। तुझे रूप राहो नेत्री सोडिता मी प्राण, तुझे रूप राहो नेत्री सोडिता मी प्राण। मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान। जय
भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली.
जीव जीवा दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, देवांचिले ते तू दिले, देवांचिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. या मातीते आकाश तू, या मातीते आकाश तू, शिशिरास या मधुमास तू, शिशिरास या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. देणे तुझे इतुके शिरी, देणे तुझे इतुके शिरी, धालोरणी जन्मांतरी, धालोरणी जन्मांतरी, अपकारमी अपराधमी, अपकारमी अपराधमी, परितू क्षमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, अपकारमी अपराधमी, अपकारमी अपराधमी, परितू क्षमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, नवनवल नयनोत्सवा, बगुनी मानस हे अनुभवत अभिनवा, मोहन कोमल भावा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा. नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा.
रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर युवती आता करी समाप्ती आता करी समाप्ती आता करी समाप्ती वाटे अस्त्रची हेरी पुहाती जिंका या मम जीवाया नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा नव नवल नयनोत्सवा बगुनी मानस हे अनुभवत अभिनवा मोहन कोमल भावा या नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर युवती रणसिंहाची सुंदर युवती आता करी समाप्ती आता करी समाप्ती आता करी समाप्ती वाटे अस्त्रची हेरी पुहाती जिंका या मम जीवाया नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा या नव नवल नयनोत्सवा एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरान साजरा मुखडा
चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाज अडवी ती मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मध्ये नको बिजू. हित नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू. का बघत्यात एक लाजरा साजरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरू. का लुक लुक डोळा करून भोळा बघतोय फुलपाखरू. कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. बेजार झाले सोडा सजना, शिरशिरी आली अंगा. का मधात ठेवा लुटता लुटता बघतोय कावट भुंगा. मनात राणी तुझ्या कशाचा धोका झुलला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. प्याला नशीला मौसम रसीला, अशी ही रात एक बात एक साथ एक हाथ दे प्रिया, ये प्रिया प्रिया. नाला नशीला प्याले शराबी गाली वर्ड आली गुलाबी. पापण्यांची सलामी तोड सारी ही गुलामी. असा बेगुमान ही कमान ताण सोड बाण रे प्रिया, रे प्रिया प्रिया. प्याला नशीला आता ज्ञानेश्वर या कोटीला पोचले आहेत. परमेश्वराचं दर्शन झालं, मुख्य म्हणजे परमेश्वराची प्रतीती आली. खऱ्या परमेश्वराच्या प्रचितीनंतर त्यांना जो अद्वैतानुभव आला, त्या अद्वैतानुभवाचं वेगवेगळ्या पातळ्यांवरूनचं चित्रण त्यांनी पांडुरंग कांती या गीतामध्ये केलेलं आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले. त्यामुळे आता ज्ञानेश्वरांचं विभूतिमत्व इतकं विस्तृत झालं, इतकं व्यापक झालं. ते स्वतःपुरतं, स्वतःच्या कुटुंबियांपुरतं, स्वतःच्या प्रेमिकांपुरतं उरलंच नाही, ते संपूर्ण विश्वाशी एकरूप झालं.
त्यामुळं संपूर्ण विश्वाचं जे आर्त आहे, संपूर्ण विश्वाचं जे दुःख आहे ते त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं. संपूर्ण विश्वाच्या संवेदनेशी एकरूप होण्याचा हा केवढा मोठा प्रयत्न ज्ञानेश्वरांनी केला, केवढ्या पातळीपर्यंत हा महापुरुष या अनुभवाच्या आधारे जाऊन पोचलाय. अवघेची झाले देह ब्रह्म. आता त्याला सगळे देह, सगळे आकार त्याला ब्रह्मरूपच झालेत. त्यामुळे आता ब्रह्म आणि विश्व याच्यामध्ये व्यवच्छेद उरलाच नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आता अद्वैत प्रस्थापित झालं. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले. आता जिकडे तिकडे राहिलं ते फक्त माझेपण, जिकडे तिकडे राहिलं ते माझ्या आवडीचं सत्व सगळीकडे कोंदाटून गेलेलं आहे. एक जागा उरली नाही की ज्या ठिकाणी त्याचं अस्तित्व प्रतीत होत नाही. नवल देखिले नभाकार गे माये. ते जे वालभ आहे आता ते किती विशाल व्हावं, किती व्यापक व्हावं. नभाकार झालं, आकाशा एवढं व्यापक झालं, संपूर्ण आकाशामध्ये भरून उरलं. आकाश प्रकाशाने कोंदाटून जावं त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व व्यापक अशा परमात्म्याच्या विभूतीने असं भरून गेल्याची प्रतीती ज्ञानेश्वर घेत आहेत. बाप रुक्मादेवीवरू सहज निटू झाला हृदयी नटावाला ब्रह्माकारे. हा जो बाहेर प्रगट झालेला परमात्मा त्यांना प्रतीत होऊ लागला, त्याचीच प्रचिती त्याने आपल्या अंतःकरणामध्ये घेतली. अंतःकरण ब्रह्मरूप झालं, विश्व तर ब्रह्मरूप झाल्याचा अनुभव त्याने घेतलाच होता. ज्ञानेश्वरांची जी प्रसिद्ध आरती आहे त्या आरतीमध्ये ज्ञानेश्वरांच्या एवढ्या मोठ्या अवतार कार्याचं वर्णन 3 शब्दांमध्ये केलेलं आहे. प्रगट गुह्य बोले. एक अत्यंत गुज रहस्य प्रगट करून दाखवलं ज्ञानेश्वराने, ते म्हणजे विश्व ब्रह्मची केले. संपूर्ण विश्वाच्या ब्रह्मात्मैक्य पदाची, ब्रह्मात्मैक्य स्वरूपाची अनुभूती त्यांनी लोकांना आणून दिली. विश्व हे वेगळं नाहीच आहे, हा ज्ञानेश्वरांचा चिद्विलास. विश्व हे वेगळं नाही आहे, विश्व हे मिथ्या नाही आहे, विश्व हे माया नाही आहे, विश्व हे आभास नाही आहे. हे परमेश्वरा इतकंच सत्य आहे. जैसी प्रभा आणि भानू एकचिते. सूर्य आणि त्याचा प्रकाश हा जसा परस्परांपासून भिन्न नसतो, त्याप्रमाणे परमेश्वर आणि हे विश्व परस्परांपासून भिन्न नाही. हे विश्व म्हणजे परमेश्वराचा विलास आहे, हे परमेश्वराचं विलसित आहे. आणि जर परमेश्वर खरा असेल तर हे विलसित खोटं होऊ शकत नाही. या विश्वाच्या ब्रह्मरूपाची प्रचिती ज्ञानेश्वरांनी तर घेतलीच, पण आपल्या भारलेल्या शब्दांच्या साहाय्याने तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांना सुद्धा ती घडवण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वर प्रगट करतायत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अवघेची झाले देह ब्रह्म. अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. देवीवरू सहज निटू झाला. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. हृदयी नटावला ब्रह्माकारे. ब्रह्माकारे विश्वाचे अवघेची झाले देह ब्रह्म.
बालगोविंद तू देवकी नंदना माझा आनंद तू बालमुकुंद तू बालगोविंद तू देवकी नंदना माझा आनंद तू बालमुकुंद तू कालिया मारता बाल तू कोवळा कंस मारुनिया तू तारिले गोकुळा कालिया मारता बाल तू कोवळा कंस मारुनिया तू तारिले गोकुळा गोकुळासी अवघ्या रे आनंद तू बालमुकुंद तू बालगोविंद तू देवकी नंदना माझा आनंद तू बालमुकुंद तू पांडवांचा सखा कौरवा पारखा जय सत्यमेव युग प्रवर्तका पांडवांचा सखा कौरवा पारखा जय सत्यमेव युग प्रवर्तका सृष्टी तारावया जळी श्रीरंग तू बालमुकुंद तू बालगोविंद तू देवकी नंदना माझा आनंद तू बालमुकुंद तू विश्वाची या व्यासपीठावरी सांगून या गीता तू उभा चक्रधारी भव्य विश्वाची या व्यासपीठावरी सांगून या गीता तू उभा चक्रधारी विश्वव्यापुनी या दिव्य सुगंध तू बालमुकुंद तू बालगोविंद तू देवकी नंदना माझा आनंद तू बालमुकुंद तू बालगोविंद तू देवकी नंदना माझा